नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आजची जी झालेली कंबाईनची एक्झाम आहे मॅथ आणि रिझनिंगचे आपण थोडक्यात क्वेश्चन्स पाहणार आहोत. यावरचा डिटेल एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोतच. आज फक्त आपण आन्सर कडे जाऊया. स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते आणि बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात आणि 25% नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेले 40% प्रवासी उतरतात आणि 40 नवीन चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या ए स्थानकावर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी बी स्थानकावर उतरले? हा थोडासा ट्रिकी असलेला क्वेश्चन होता, ज्यामध्ये आपल्याला इक्वेशन्स हे समीकरण बनवून आपल्याला सोडवायचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं 275 275. हा आपला सिम्प्लिफिकेशन याच्यावरचा होता, म्हणजे सिम्पली हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए मायनस बी या फॉर्मॅट मधला होता. म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी डिवायडेड बाय ए मायनस बी. ए मायनस बी कॅन्सल झालं असतं आणि आपलं उत्तर ए प्लस बी आलं असतं. म्हणजे 3.49 अधिक 0.51, म्हणजे याचं उत्तर आपलं किती आलं? 4. ऑप्शन नंबर फर्स्ट हा याचा आपला आन्सर झाला. समीरने एकूण 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद हे खरेदी केले, असं विचारलेलं आहे. हा ही थोडासा ट्रिकी असलेला क्वेश्चन होता. याला आपल्याला इक्वेशन बनवून सॉल्व्ह करायचं होतं. याचं आपलं आन्सर आहे 24. हे आपण डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये पाहणार आहोतच. आता हा एपी आणि जीपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन याच्यावरचा क्वेश्चन होता. या प्रकारचे क्वेश्चन्स हे आपण घेतलेले आहेतच. आता यामध्ये 150 व 500 च्या मधील किती संख्यांना हा 11ने भाग जातो? याला आपल्याला काय करायचं होतं? शेवटची संख्या वजा पहिली संख्या, सिंपल सूत्राचा वापर करायचा होता. शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले फरक प्लस 1 या फॉर्म्युलाचा इथं आपल्याला वापर करायचा होता. आणि या फॉर्म्युलाचा वापर केला तर आपलं उत्तर इथे किती भेटतं विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला 32. हा पाय चार्ट वरचा क्वेश्चन. जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल, तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला? आता पहा, इथे घरभाडं, किराणा आणि प्रवास यांची जर बेरीज केली आपण, तर 110 अधिक 90 200 अधिक 70 270 आहे. पण हे 270 किती पैकी आहे? 360 पैकी. संपूर्ण वर्तुळ 360, म्हणजे एकूण जर पाहिलं 9 त्रिक 27 9 चोक 36, म्हणजे किती आहे? हा 3/4 आहे. आता 3/4 खर्च केला आणि एकूण खर्च आपला किती होता? 40,000. 40,000चा 3/4 म्हणजे 10 त्रिक 30,000 रुपये. ऑप्शन नंबर सेकंड, 30,000 रुपये. अने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली आणि ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाले? हा ट्रिकी क्वेश्चन होता. याचं उत्तर खूप विद्यार्थी अ चा ना नफा ना तोटा झाला असं लिहितील, पण याचं उत्तर हे रॉंग आहे, चुकीचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड, अ चा 11% नफा झाला. अ चा 11% नफा कसा झाला पहा. 100 रुपयाची वस्तू 110 ला विकली, पुन्हा 110 ची वस्तू त्यानं 99 ला खरेदी केली, म्हणजे इथे 1 रुपये फायदा आणि इथे 10 रुपये, 10 ने 11, 11% नफा झाला. 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? आता पहा, फरशांची संख्या हे 18 मीटर आहे. 18 मीटर म्हणजे हे किती झालं? 1800. आणि 12 मीटर म्हणजे 1200.
आता काय होतं, चुकीनं विद्यार्थी इथं फक्त 30च घेतो, पण 30 बाजू आहे, म्हणजे फरशीचं क्षेत्रफळ एका किती येईल? 30 गुणिले 30 येईल. आता आपण सॉल्व्ह करूयात. हा झिरो गेला, हा झिरो गेला, 3 भाग जाईल. 3 संग 18, 3 दोन्ही 6, 2 गुणिले 1200, 12 दोन्ही 2400. ऑप्शन नंबर 3, 2400. ताशी 80 किमी वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते. हा सिंपल होता आपल्याला, की जेव्हा प्लॅटफॉर्म ओलांडते म्हणजे ती स्वतःची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडते. इथे विद्यार्थी मित्रांनो आपण 36 सेकंदाचा रूल आपण वापरणार. म्हणजे 800 ला 36 आहे, बरोबर आहे. तर इथं 72 सेकंदात म्हणजे 800च्या डबल होईल. 800 गुणिले 2 1600. पण 1600 कोणाची होईल? ही प्लॅटफॉर्म प्लस ट्रेनची. आता 1600 मधून हे आपण 700 वजा करणार, म्हणजे येथे आपलं उत्तर किती आलं? 900. म्हणजे इथं मला संपूर्ण ट्रेनला मला 518 18/5 न करता किंवा डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम न करता 36 सेकंद रूल वापरून आपण या पद्धतीनं सोडवू शकतो. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो. आता 80 दिवसात एक काम पूर्ण करतो म्हणजे रोज एकच काम करतो. रोज किती काम करतो? एक युनिट काम करतो. एक म्हणजे 1 युनिट काम करतो. असं त्याचं काम आहे 80 दिवसाचं 80 युनिट. आता त्याने 10 दिवस काम केलं म्हणजे 10 युनिट काम केलं. आता 10 युनिट काम केलं म्हणजे त्याचं काम किती शिल्लक राहिलं? 70 युनिट काम शिल्लक राहिलं. आणि हे 70 युनिट काम, उरलेलं काम नीरज 35 दिवसात करतो. आता म्हणजे 35 दिवसात करतो म्हणजे 35 दोन्ही 70, म्हणजे नीरज रोज 2 युनिट काम करतो. आता नीरज रोज जर 2 युनिट काम करत असेल तर नीरजला 80 काम करण्यासाठी 80 भागिले 2 बरोबर किती दिवस लागतील? 40 दिवस लागतील. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचं सरासरी वय 34 होतं आणि आज रेखा नेहा नीरजचं सरासरी वय 33 आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी 34 म्हणजे आज किती झालं? 39. म्हणजे आजच्या वयाची बेरीज 39 गुणिले 2 78 आली. आता तिघाचं 33 आहे म्हणजे 33 त्रिक 99 वजा 78, म्हणजे हे किती आलं? आजचं नीरजचं वय 21 आलं. आणि नीरजचं 10 वर्षानंतरचं वय विचारलंय म्हणजे 21 अधिक 10 31. 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. 4 दिवसात 6 मजूर किती? 9600 विटा बनवतात. 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? W2 काढायचंय आणि सोडून याचं उत्तर भेटेल आपल्याला 14400. विद्यार्थी मित्रांनो आपण याचा डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोतच. आज फक्त आता एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला आन्सर्स पाहिजे. 54 किमी तास वेगाने जाणारी ट्रेन 9 सेकंदात. आता बघा पुन्हा इथं 36 सेकंदाचा रूल आला. 36च्या 9 हे 1/4 आहे. मग डिस्टन्स पण माझं 540च्या 1/4, 540 भागिले 4, 540 भागिले 4 बरोबर 135 मीटर. ट्रेन फार इझी असतं. ट्रेनचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हार्डली 5 ते 10 सेकंदाचा वेळ लागतो या प्रकारचे सिंपल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. 36 सेकंद रूल अप्लाय केला तर आपण तो व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूच. खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती? इथं जर आपण संख्या पाहिलं तर फरक 3चा आहे, 5चा आहे, 7 आणि नंतर 9चा फरक येईल. म्हणजे 9 अधिक 18, 18 आणि 9 27. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे चालत गेला. किती गेला? 4 किमी. आता या ठिकाणी त्याचं अमरचं घर होतं. घरापासून शाळेकडे 4 किमी चालत गेला. तेथून 2 किमी उत्तरेकडील बँकेत गेला. आता 2 किमी उत्तर या ठिकाणी त्याची बँक होती. पुन्हा काय झालंय? बँकेतून पैसे घेतल्यानंतर पुन्हा पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेला. आता भरतच्या घरी गेला तर हे किती अंतरावर आहे? हा 4 4 हा 2 आणि हा 2 म्हणजे तो किती अंतरावर आहे? 2 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील विधान वाचून योग्य निष्कर्ष निवडायचा आहे. सर्व मोगरा
सर्व मोगरा काय आहेत? शेवंती आहेत. आणि सर्व शेवंती ही फुले आहेत. पहिला निष्कर्ष, सर्व फुले मोगरा आहेत का? नाहीयेत. दुसरं, सर्व फुले शेवंती आहेत? नाहीत. म्हणजे माझं आन्सर ऑप्शन नंबर 4 निष्कर्ष अ व ब दोन्ही चुकीचे आहेत. आता याचं उत्तर आपल्याला आहे सिंपल. किती आहे याचं उत्तर? 60. त्याला आपण शॉर्टकट वापरतो. 1 2 3 4 5 6 साइन दोन्ही 12, एका ब्लॉकचे 12. 1 2 3 4 12 चोक 48 आणि परत आपण जॉईंटची दुप्पट करत असतो. हे किती आहेत? 6. 6 ची दुप्पट 12, 48 अधिक 12 बरोबर 60. आता या ठिकाणी आपण बोडमास वापरतो आणि बोडमास मध्ये आपण काय करतो? साइन कन्व्हेन्शनचे चेंज करतो. वजा म्हणजे काय आहे? गुणिले. अधिक म्हणजे वजा, हा भागिले आणि अधिक. आणि हे सोडून आपल्याला याचं किती भेटलं उत्तर? 48 उत्तर भेटतं. एका सांकेतिक भाषेत ब्रेक थ्रू हे असं लिहिलं तर त्याच भाषेत डिस्ट्रीब्युशन हे कसं लिहिलं जाईल? तर डिस्ट्रीब्युशन हे त्या भाषेत कसं लिहिलं जाईल? ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे. रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय असेल? त्याचं उत्तर आहे आपलं सिस्टर इन लॉ मेहुणे. आणि नंतर लास्ट क्वेश्चन. खालील माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे. ए बी सी डी ई एफ या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. ए चे गणितातील गुण सी च्या वर आहेत आणि हे सॉल्व्ह करून आपल्याला काय विचारलंय? विज्ञानामध्ये सर्वात जास्त गुण कोणी मिळवले? विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानामध्ये सर्वात जास्त गुण मिळवले आहेत ते कोण? बी ने मिळवले आहेत. ठीक आहे. ओके. आपण याचं डिटेल एक्सप्लेनेशन हे नंतर घेऊयाच. आज आपण याचे आन्सर्स हे पाहिले. थँक्यू.